एकीकडे सरकारनं निवडणूक आयोगाच्या निर्णयावर आक्षेप घेतले असताना दुसरीकडे भाजपनं मात्र थेट निवडणूक आयोगाला पत्र लिहून निवडणुका स्थगित करणं योग्य नसल्याचं म्हटलं। तसंच पत्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी निवडणूक आयोगाला दिलं। मतदानाला एक दिवस शिल्लक असताना निवडणुका स्थगित करणं अयोग्य असल्याचं भाजपचं मत आहे। भाजपनं निवडणूक आयोगाला पत्र लिहिलंय, त्यामध्ये काय म्हटलंय आपण जाणून घेऊया। राज्यामध्ये नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या आणि सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा प्रचार हा अंतिम टप्प्यात पोहोचलाय। आज रात्री 10 वाजता प्रचार बंद होईल आणि उद्या मतदान होणार आहे। या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगानं 29 नोव्हेंबरला परिपत्रक काढलं। परिपत्रकात नगरपरिषद आणि नगरपंचायतीमधील सार्वत्रिक निवडणुकीचा सुधारित कार्यक्रम जाहीर केला। यामुळे जवळपास राज्यातील 24 नगराध्यक्ष आणि 204 सदस्य पदांची पुन्हा निवडणूक घेण्याचे निर्देश दिलेले आहेत। परंतु याबाबत आपणास काही बाबींची स्पष्टता देणं आवश्यक आहे। वर्धा जिल्ह्यातील चिन्ह वाटप आणि नमुना 7 प्रसिद्ध होण्यापूर्वी सर्व अपीलांचे निर्णय लागलेले आहेत। परिणामी या ठिकाणी राज्य निवडणूक आयोगाचे आदेश लागू होत नाहीत। अनेक बाबींमध्ये निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली आहे। त्यामुळे प्रचाराच्या अंतिम टप्प्यात निवडणुका स्थगित करणं अयोग्य आहे। सर्व बाबींचा आधार घेऊन निवडणुका स्थगित करू नयेत। राज्यातील सर्व मतदारांना आपल्या मतदानाचा हक्क बजावण्याचा अधिकार मिळाला पाहिजे। राज्य निवडणूक आयोगाकडून सहानुभूतीपूर्वक विचार करावा अशी मागणी भाजपकडून करण्यात आलेली आहे। दरम्यान आयोगाकडूनच निवडणुकीचा कसा बट्ट्याबोळ झालाय आपण तेही पाहूया। मतदान तोंडावर आलं असताना अनेक जागी निवडणुका लांबणीवर टाकण्याचा निर्णय हा राज्य निवडणूक आयोगानं घेतला। 50% आरक्षण मर्यादा ओलांडूनही निवडणुकांची घोषणा करण्यात आली। मतदार याद्यांमध्ये बोगस मतदार, दुबार नावं, प्रभागातही अदलाबदल करण्यात आली। प्रचार हा आटपत असतानाच 29 तासांची मुदतवाढ देण्यात आली। उमेदवारी अर्ज भरतानाही ऑनलाईन आणि ऑफलाईनचा घोळ घातला गेला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।